विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समृद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आज या मंगलमय प्रसंगी उपोषण दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली अशी पूजनीय बनते धम्मदीपजी व सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका व त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे. नित्यनियमाने जो आपला धम्मसंस्कार असतो त्या धम्मसंस्काराला अनुसरून आपण दर रविवारी 9:30 वाजता वंदना घेत असतो. तो आपला संस्कार संपन्न झाला. उपोषण दिनाच्या निमित्ताने आपण बऱ्याच श्रद्धासंपन्न उपासक उपासिकांनी आज उपोषणशील या वर्षावासातील पवित्र अशा कालखंडामधील हे दुसरं उपोषणशील या ठिकाणी आपण संपन्न करत आहात. अत्यंत महान आणि असीम असं हे कुशल कर्म पुण्यकर्म आपला आहे. कारण शील पालन आपल्या जीवनामध्ये सुखकारक असते. शील पालन का करावं, कशासाठी करावं, शील पालनाचा काय उद्देश आहे, शील पालन केल्यानंतर काय लाभ होतो, या सर्व प्रकारच्या गोष्टीचं चिंतन मनन करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण कोणतीही गोष्ट जेव्हा आपण करत असतो तर त्यामागे कारण असते. कारणाशिवाय कुठलीही घटना कुठलीही गोष्ट या संसारामध्ये घडू शकत नाही. आणि त्यामुळे शील पालन आपण नेहमी करत असतो. उपोषण आपण सातत्याने या जीवनामध्ये पालन करत असतो. अनेक लोक विशेष रूपाने या वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये कोणी 3 महिन्याचं अधिष्ठान करते, कोणी 2 महिन्याचं, कोणी 1 महिन्याचं, किंवा कोणी 4ही उपोषण, पौर्णिमेचं असेल, अमावस्येचं असेल आणि 2 अष्टमी असतील, शुक्ल पक्षाची अष्टमी आणि कृष्ण पक्षाची अष्टमी ज्याला म्हटलं जातं. तर 4 दिवस 4 उपोषण संपन्न केल्या जातात. काही श्रद्धासंपन्न उपासक उपासिका जीवनपर्यंत सुद्धा संकल्प करतात की हे 4 उपोषण जे आहे तर 4 उपोषण आपण अजीवनपर्यंत त्याचं आचरण करायचं, त्याचा लाभ करून घ्यायचा. जसं की माता विशाखेने अजीवनपर्यंत या 4 उपोषणशिलाचं अनुसरण केलं होतं. वयाच्या 7व्या वर्षापासून वयाच्या 120 वर्षापर्यंत माता विशाखा उपोषणशीलधारी होती. 4 उपोषण माता विशाखा सातत्याने धारण करत असत. तर हे उपोषणशील आपण का साजरं करावं, कशासाठी साजरं करावं? उपोषणशील
ग्रहण करत असताना, जसं 8 शील तुम्ही आता घेतले, नेहमी 5 शील आपण घेता, त्यामध्ये आज 3 शील ॲड आहे. कामेशुमिच्छाचाराच्या ऐवजी अब्रह्मचर्या वैरमणी हे शील आहे. त्यानंतर भोजनाच्या संदर्भामध्ये, विकाल भोजनाच्या संदर्भामध्ये हे शील आहे. आणि झोपण्याच्या संदर्भामध्ये उच्च आसनावरती आपण झोपू नये या संदर्भामध्ये हे तिसरं शील आहे. बाकी जे आपले रेग्युलर शीला आहेत आणि जे काय आपण व्यवहारामध्ये आपल्याला स्वतःला सजवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं विलेपन, साजशृंगार किंवा नाचणे, गाणे, मनोरंजन करणे आदी साधने आपण उपयोगामध्ये आणत असतो. तर या उपोषणाच्या निमित्ताने या सर्व काही गोष्टी आपण टाळत असतो. तर उपोषणशील धारण करत असताना, उपोषणशील आचरणामध्ये आणत असताना आपण सातत्याने जे उपोषणशील ग्रहण करण्याच्या पूर्वी म्हणजे चिंतनात्मक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर उपोषणशील धारण करण्यापूर्वी जी आपण याचना म्हणत असतो त्या याचनेमध्ये तुमच्या शीलाचं किंवा शील आचरणाचं हे गांभीर्य आहे. पण बऱ्याच लोकांना ते शीलाची गाथाच पाठ नसते. उपोषणशील तर धारण करतात, पण कधी कधी असं होतं की जर गाथा म्हणजे याचना म्हणा म्हटलं, अष्टशील म्हणते जे आम्हाला द्यायचं आहे, म्हणा मग याचना. नाही, याचना तुम्हीच म्हणा ना, म्हणजे याचना हे तुम्हीच म्हणा आणि शील हे तुम्हीच द्या, असं होते कधी कधी. म्हणजे नेमकं आपल्याला ते घ्यायचं आहे, ती याचना आपण करत आहोत, तर किमान ती याचना आपण पाठ केली पाहिजे, हा पहिला मुद्दा आहे. केवळ ती याचना आपण पाठच नाही केली पाहिजे, तर त्यामध्ये असणारा जो मतित अर्थ आहे त्या मतित अर्थाला सुद्धा आपण जाणलं पाहिजे. जे लोक त्या मतित अर्थाला जाणतात तर त्या लोकांना शील पालन करण्याचा काय लाभ होतो, काय फायदा होतो हे नक्कीच कळेल. त्याचा अर्थ आपल्याला माहीत नाही आहे. याचना जे आपण करतो आणि आपण शील ग्रहण केला आहे, शील आपण घेतला आहे, तर आडशिलाचं तर आपण आचरण करेलच, आपण अनुसरण करेलच, परंतु जो आपला उद्देश आहे शील धारण करण्याचा किंवा शीलाचं आचरण करण्याचा जो आपला उद्देश आहे, तो उद्देश मात्र आपण ज्या उद्देशाने ते करायला पाहिजे तो उद्देश मात्र आपल्याला सफल होत नाही. कारण भगवंत असे म्हणतात की कोणत्याही प्रकारचं कर्म करत असताना ते कर्म अधिष्ठानपूर्वक असलं पाहिजे. अधिष्ठानपूर्वक जर आपण ते कर्म केलं, समजून उमजून ते कर्म केलं, उद्देशाने जर ते कर्म केलं, तर त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये होत असतो. आणि त्यामुळे आजच्या देशनेमध्ये याचना आपण का म्हणतो, कशासाठी म्हणतो, किंवा ती याचना आपण कशा प्रकारे त्याचं चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, या संदर्भामध्ये देशना देणार आहे. कारण सध्या उपोषणशील सर्व ठिकाणी करतात, विहारामध्ये सुद्धा करतात. बहुतांश लोकांना तसं माहिती आहे, पाठही आहे, पण बऱ्याच लोकांना मात्र त्याचा अर्थ समजत नाही, किंवा बऱ्याच लोकांना त्याचं जे गांभीर्य आहे म्हणजे त्याच्यामध्ये सूक्ष्मतेने जर आपण त्याचं चिंतन केलं, विचार केला, तर ते बऱ्याच लोकांना समजत नाही. आणि त्यामुळे कारण शील ग्रहण करत असताना जी आपल्या चित्ताची अवस्था आहे, जी आपल्या मनाची अवस्था आहे, तर ती मनाची अवस्था, जसं आता भंतेजींना फोन आला की भंतेजी मला उपोषणशील घ्यायचा आहे, भंतेजी बोलले करा याचना, मला याचना येत नाही. मग भंतेजीनेच याचना म्हणली आणि भंतेजीने त्यांना शिलय दिलं. म्हणजे याचना आम्हीच म्हणायची आणि शिलय आम्हीच द्यायचं, आचरण कोण करायचं, हा एक चिंतनाचा विषय आहे. आणि त्यामुळे मार्ग
क्रमण करत असताना त्या मार्गाकडे आपण जात आहोत, त्या मार्गाकडे आपण जात आहोत किंवा त्या मार्गाकडे आपल्याला जायचं आहे, युद्ध करण्यासाठी आपण जातो आणि शस्त्र जर सोबत घेऊन जात नसेल तर युद्ध होईल का व्यवस्थित? युद्ध होणारच नाही. युद्ध करण्यासाठी तुम्ही जात आहात आणि तुमच्याकडे शस्त्र जर नसेल तर युद्ध तुम्ही करू शकत नाही. त्यामुळे युद्धाला जाण्यापूर्वी तुमच्याकडे असणारे शस्त्र हे तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळे सर्व तयारीनिशी आपण त्या गोष्टींचं अनुसरण, त्या गोष्टीचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं याचना म्हणत असताना आपण असं म्हणतो, ओकास वंदामी भन्ते द्वारत येनं कत्तं सब्बं अपराधन खम तुमे भन्ते. क्षमा याचना. पुन्हा शील याचना म्हणताना आपण म्हणतो ओकास अहं भन्ते ती सरणेन सह अठांग समनागतं उपोसत शीलं धम्मं याचामी अनुग्रहं कत्वा शीलं देतमे भन्ते. म्हणजे अवकाश द्या म्हणते, अवकाश द्या, तुमचा वेळ द्या, मला शील प्रदान करायचा आहे, मला शील ग्रहण करायचा आहे. उपोसशील अठांग समनागतं, 8 अंगाने मला ते शील ग्रहण करायचं आहे. तर हे शील मला तुम्ही द्या, ते शील मी ग्रहण करणार आहे, त्याचं अनुसरण करणार आहे. तर मग उपोसत शील आपण धारण का करतो, कशासाठी करतो? तर त्यामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण शब्द आलेला आहे बघा, ती सरणेन सह. 3 शरण तर आपण ग्रहण करतो, बुद्ध शरण, धम्म शरण, संघ शरण, 3 शरण तर आपण ग्रहण करतो. पण या 3 शरणाच्या सोबत सोबत अठांग समनागतं, 8 अंग, ज्या 8 अंगाचं आचरण केल्यानंतर समना गतं, समना म्हणजे श्रमण, गतं म्हणजे मार्ग, जो मार्ग श्रमण जीवनाकडे घेऊन जाणार आहे, जो मार्ग श्रमण जीवनाकडे घेऊन जाणारा आहे, अशा प्रकारच्या या 8 शीलाचं मला अनुसरण करायचं आहे, आचरण करायचं आहे. ती सरणेन सह अठांग समनागतं उपोसत, उपोसत शीलं, उपोसत शील आपण धारण करतो. तर उपोसत या शब्दाचा जो अर्थ आहे, जसं तर म्हणजे उपोसत शीलाची जी व्याख्या आहे किंवा उपोसत शीलाचं जे आचरण आहे, म्हणजे पातिमुख्य जे भिक्खूंचं शील असते, जसं पौर्णिमेच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी किंवा जे विशेष रूपाने पौर्णिमेला जे पातिमुख्य शीलांचं अनुसरण करत असतात भिक्षू लोक, तर पातिमुख्य सुद्धा पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे करायचं असतं. त्याचं चिंतन मनन करायचं असते आणि जे काही दोष, छोटे मोठे जे होणारे दोष असतात, तर त्या छोट्या मोठ्या दोषाचं त्या ठिकाणी याचना करायची असते. जे काही आपले जे सिनियर भिक्षू असतात, तर त्या सिनियर भिक्षूंसाठी तशा प्रकारची याचना म्हणजे करायची असते. तर ती याचना सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण जीवन जगत असताना बघा, आपल्याकडून छोटे मोठे कर्म होत असतात, छोटे मोठे दोष होत असतात, आणि शील ग्रहण करत असताना तुम्ही सुद्धा क्षमा याचना करता. वास्तविक पाहता जी क्षमा याचना आपण करतो, आहे की नाही, तर काय आपण काय अकुशल कर्म करूनच येतो का? की म्हणते माझ्याकडून कायने, वाचेने, मनाने जे काही अकुशल कर्म झाले, वाईट कर्म झाले, त्याबद्दल मला क्षमा करावी, अशी आपण क्षमा याचना करत असतो. वास्तविक पाहता आपण काय तसे कर्म करत नाही, पण तरी सुद्धा आपण क्षमा याचना करत असतो. म्हणजे कळत न कळत माझ्याकडून जर समजा एखादा अकुशल कर्म झालं असेल किंवा माझ्या चित्तामध्ये तशा प्रकारचा भाव उत्पन्न झाला असेल, तर शील ग्रहण करण्याच्या पूर्वी तशा प्रकारे आपण आपल्या चित्ताला
परिशुद्ध करत असतो की कळत न कळत माझ्याकडून जर एखादं कर्म झालेलं असेल तर त्या कर्माच्या संदर्भामध्ये मला क्षमा असावी, म्हणजे क्षमाशीलतेने आपल्या ज्या मनाची मानसिकता आहे तर ती आपण परिशुद्ध करत असतो आणि त्या क्षमाशीलतेच्या द्वारा आपलं चित्त परिशुद्ध झाल्यानंतर आपण पुन्हा शुद्धतेने परिशुद्ध चित्ताने त्या शीलाला ग्रहण करत असतो. म्हणजे मनुष्याचं चित्त मनुष्याचं मन प्रसन्न झाल्यानंतर ज्या मार्गाला आपण धारण करतो किंवा ज्या मार्गाचं आपण अनुसरण करतो तो मार्ग आपल्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे याचना सुद्धा आपण परिपूर्णपणे तिला जाणलं पाहिजे, तिला समजून घेतलं पाहिजे. क्षमा याचना असेल, शील याचना असेल, म्हणजे कोणतंही बुद्ध वचन सहज आपण मुखोगत करायचं म्हणून करायचं नसते. कुठलंही बुद्ध वचन असेल तर त्या बुद्ध वचनाचा जो मतित अर्थ आहे त्या मतित अर्थाला आपण जाणलं पाहिजे. जर त्या शब्दाचा मतित अर्थ आपण जाणत असेल, आपण समजून घेत असेल तर खऱ्या अर्थाने त्या शब्दाचा अर्थ आपल्या जीवनाशी काय होतो किंवा त्या शब्दाचा अर्थ आपल्याला सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी ते कशा प्रकारचं सहाय्यक ठरू शकते याचं चिंतन मनन आपण केलं पाहिजे. कारण भगवंत असे म्हणतात, हजारो गाथा जरी तुम्हाला पाठ असतील परंतु त्या गाथेचा अर्थ जर तुम्हाला पाठ नाही. अनेक गाथा पाठ केल्या आपण, जसं स्वर अत्यंत सुमधुर आवाजामध्ये गोड आवाजामध्ये असंख्य गाथा आपण पाठ केल्या, परंतु त्या गाथाचा अर्थ मतित अर्थ आपण जाणत नसेल, आपण समजून घेत नसेल तर त्या हजारो गाथा आपल्यासाठी उपयोगाच्या नाही आहे. काही क्षणापुरतं तुमचं चित्त प्रसन्न होईल, कारण बुद्धवचन जेव्हा आपण म्हणतो तर आपलं चित्त प्रसन्न होते, आनंदी होते. कारण तशा प्रकारचे बुद्धवचनाचे ते तरंग असतात, त्यांचे ते वेव्स तशा प्रकारचे असतात की ते आपल्या मनाला ते प्रसन्न करत असतात. परंतु त्याचा अर्थ जर आपल्याला माहीत नसेल तर आपल्याला आपण ज्या उद्देशाने ते पाठ करतोय तर तो उद्देश आपला पूर्णपणे होत नाही. आणि त्यामुळे एकही वचन बुद्ध वचन एकही जर आपण पाठ केलं आणि त्यानुसार मतित अर्थ जर आपण जाणला, आपण समजून घेतलं तर आपल्या जीवनाचं कल्याण होत असते. कारण भगवंत असे म्हणतात की अर्थ जाणून घेणे आणि त्यानुसार आचरण करणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण आपल्या जीवनामध्ये समजून घेतला पाहिजे. कारण एकही गाथा आपल्याला पाठ असेल, म्हणजे बुद्ध वचनाचा कोणतीही गाथा घ्या तुम्ही, कोणताही अर्थ घ्या, किंवा धम्मपदाच्या गाथा तुम्ही घ्या, किंवा उदानच्या गाथा तुम्ही घ्या, किंवा सुत्तनिपातातील तुम्ही सुत्त घ्या, गाथा असेल, सुत्त असेल, किंवा कुठल्याही प्रकारचं बुद्धवचन असेल तर त्या बुद्धवचनाचा एकच सार आहे की मनुष्याच्या मनाला परिशुद्ध करणे, मनुष्याचं मन निर्मळ करणे, अर्थात काया वाचा आणि मन या तीन अवस्थेला शुद्ध करणे. 45 वर्षापर्यंत भगवंताने बघा उपदेश दिला. 45 वर्ष भगवंताने परिश्रम केले, मेहनत केली, लोकांना उपदेश केले. 45 वर्षापर्यंत जे भगवंताने शिकवलं त्याचा जर सार आपण बघितला असेल तर मनुष्याच्या मनाला परिशुद्ध करणे, मनुष्याच्या वाणीला परिशुद्ध करणे आणि मनुष्याच्या शरीराला परिशुद्ध करणे, याच्या व्यतिरिक्त धम्माचा सार अन्य नाही आहे. कारण मनुष्याचं शरीर शुद्ध झालं पाहिजे, मनुष्याची वाणी शुद्ध झाली पाहिजे आणि मनुष्याचं मन शुद्ध झालं पाहिजे. या तीन अवस्थेला, या तीन अंगाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताने 45 वर्ष परिश्रम घेतले. 82,000 उपदेश भगवंताने स्वतःच्या मनाला परिशुद्ध करण्यासाठी दिलेले आहे. आणि त्यामुळे भगवंताने हे जे परिश्रम घेतले, ही जी मेहनत घेतली, पुन्हा पुन्हा रिपिटेशन त्याचं केलेलं आहे. अनेक सुत्त आहे पुन्हा पुन्हा आलेली आहेत. जर आर्य अष्टांग मार्गाचा उपदेश असेल पुन्हा पुन्हा तो आलेला आहे. कारण वेळोवेळी भगवंताने लोकांना ते उपदेश दिलेले आहे. का? कारण मनुष्य संसारामध्ये राहतो आणि मनुष्य संसारामध्ये राहत असल्यामुळे मनुष्याचं जे चित्त आहे, मनुष्याचं जे मन आहे तर वेगवेगळ्या प्रकारच्या विषयामध्ये गुंतलेलं असते.
मनुष्य या क्षणी एखादी गोष्ट ऐकतो आणि दुसऱ्या क्षणी ती गोष्ट विसरून जातो, कारण मनुष्याचा तो स्वभाव धर्म आहे. आणि त्यामुळे पुन्हा 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 त्या गोष्टीचं चिंतन करणे, मनन करणे हे भगवंताने सांगितलं आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आपण चिंतन केलं पाहिजे. पुन्हा पुन्हा तुम्हाला सील दिलं जाते, पुन्हा पुन्हा तुम्ही क्षमायाचना करता, पुन्हा पुन्हा तुम्हाला सील दिलं जातं, कारण त्याचं पुन्हा पुन्हा रिपिटेशन झालं पाहिजे आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला त्याची आठवण झाली पाहिजे की मी सील आज घेतलेला आहे, आज मला शिलाचं पालन करायचं आहे, आज मला उपोषद सील धारण करायचं आहे. 3 शरणासह ती शरणेन सद्धिंग अठांग समनागतं उपोसत. उपोसत याचा अर्थ, उपोसत म्हणजे एकत्रित येऊन, जसं आता आपण एकत्रित बसलो आहोत, एकत्रित येऊन म्हणजे त्या शिलाचा आपल्याला अनुसरण करायचं आहे. समनागतं म्हणजे श्रमण जीवनाकडे घेऊन जाणारा हा जो मार्ग आहे. कारण तुम्ही सील धारण करतात, याच्यामध्ये अत्यंत सर्व सील महत्वपूर्ण आहे, असं नाही आहे की बा या शिलाचं महत्व कमी आहे, त्या शिलाचं महत्व जास्त आहे. परंतु विशेष रूपाने उपोषद दिनाच्या निमित्ताने जे सील दिला आहे त्यामध्ये अब्रह्मचर्या वेरमणे शिक्षापदं समादियामे हे सील मात्र अत्यंत महत्वपूर्ण आहे. आणि हे सील, या सीलाचं अनुसरण तुम्हाला समनागतं म्हणजे श्रमण जीवनाकडे घेऊन जाण्यासाठी आपल्या जीवनातलं हे द्वार आहे. म्हणजे एखाद्या मनुष्याला एखाद्या घरामध्ये जर प्रवेश करायचा, प्रवेश जर करायचा असेल तर दारामधून आपण प्रवेश करत असतो. अगदी बुद्ध तत्वज्ञानामध्ये किंवा श्रमण जीवनाच्या म्हणजे त्या अवस्थेमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा आहे, श्रमण जीवनाकडे जर तुम्हाला जायचं आहे, तर श्रमण जीवनाकडे जाणाऱ्या मार्गाला तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि त्या मार्गाची पुष्टता तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. त्या मार्गाची पुष्टता जर तुम्ही केली, त्या मार्गाला जर पुष्ट केलं तुम्ही, तर तुम्ही त्या मार्गामध्ये परिपक्वता प्राप्त करू शकता हळूहळू. कारण ब्रह्मचर्याचं अनुसरण करणे किंवा शिलाचं अनुसरण करणे साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे, बिलकुल साधी गोष्ट नाही आहे, बिलकुल सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे मनुष्याचं जे चित्त आहे, सोपी गोष्ट का नाही, का कठीण आहे? कारण आपण संसारामध्ये जीवन जगत असतो आणि संसारामध्ये जीवन जगत असल्यामुळे आपण सातत्याने तशा प्रकारचे कर्म करत असतो. सातत्याने जे काही जीवनामध्ये आपण आचरण करतो संसारिक जीवनामध्ये, त्या जीवनाचे जे संस्कार असतात ते हळूहळू हळूहळू त्या संस्काराचा परिणाम आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो, तर सहजासहजी त्या विषयाकडून आपण दुसऱ्या मार्गाकडे जाण्याचा जो विचार करतो, प्रयत्न करतो, तर तो सफल होत नाही. अनेक लोकांचा सफल होत नाही. किंवा प्रवर्जित जीवनामध्ये जरी काही लोक आले असतील, काही भिक्षू आले असतील, तर पुन्हा पुन्हा ते संसारामध्ये सुद्धा जातात, कारण त्यांची जी पारमी आहे ती पारमिता पुष्ट होत नसते, किंवा तशा प्रकारे त्या शिलाचा जो पाया आहे तो शिलाचा पाया त्यांचा मजबूत नसतो. आणि शिलाचा पाया मजबूत नसल्या कारणाने काही दिवसापर्यंत अनेक लोक जीवन जगतात, ब्रह्मचर्याचं जीवन जगतात, ऐक ना, काशाय वस्त्रामध्ये सुद्धा येतात, श्रमण जीवन सुद्धा जगतात, आणि श्रमण जीवन जगल्यानंतर पुन्हा संसारामध्ये सुद्धा जातात, पुन्हा काही दिवस संसारामध्ये राहतात, पुन्हा श्रमण जीवनाकडे येतात. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये एखादं कर्म जेव्हा आपण करत असतो, कारण भगवंत असे म्हणतात की तुम्हाला एखादं कर्म करायचं आहे, एखाद्या मार्गाचं तुम्हाला अनुसरण करायचं आहे, तर त्या मार्गाने, त्या विचाराने तुमचं चित्त पूर्णपणे वेढून गेलं पाहिजे, पूर्णपणे त्या चित्ताला त्यांना व्यापून टाकलं पाहिजे. त्या कुशल विचाराने, त्या चांगल्या विचाराने, त्या चांगल्या विचाराने जर तुमच्या चित्ताला तुम्ही पूर्णपणे वेढून टाकलं, जसं बघा आपण जसं की ते काय म्हणतात बघा, जसं जाळं विणते, एक काय म्हणतात त्याला, आपण काय म्हणतो, एक मग कोळी किंवा मकडी वगैरे जे काय असेल बघा, ते जाळं विणते बघा. तर जाळं विणताना कसं
म्हणजे विणत 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 पूर्णपणे ते जाळं विणत असते. जसं कोसला निर्माण होतो की नाही, कोसला निर्माण करणारा जो प्राणी असतो तो सुद्धा असं जाळं विणत 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 पूर्ण शरीराला पूर्णपणे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना, कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना त्या कर्मामध्ये स्वतःला पूर्णपणे आपण झोकून देत नाही. पूर्णतः आपल्या चित्तामध्ये केवळ तोच विचार असला पाहिजे. एखादं कर्म जर आपण करत असेल तर पूर्णपणे त्या विचाराने आपल्या मनावरती अधिराज्य केलं पाहिजे. जसं तुम्हाला सील पालन करायचं आहे तर मला सील पालन करायचं आहे, मी उपवासात सील धारण केला आहे, या विचाराने या कर्माने तुमच्या मनावरती पूर्णपणे ताबा मिळवला पाहिजे की नाही, आज मला सील पालन करायचं आहे, दिवसभरापर्यंत मी सील पालन करणार आहे. म्हणजे अन्य कुठल्याही प्रकारच्या विचाराला आपल्या चित्तामध्ये आपण प्रवेश दिला नाही पाहिजे. कारण आपण जर वेगवेगळ्या प्रकारचा विचार करत असेल तर याचा अर्थ असा होतो की आपलं चित्त त्या विचारामध्ये पूर्णपणे गुंतलेलं नाही आहे. आणि त्यामुळे पूर्णपणे जर त्या विचारामध्ये आपलं चित्त जर गुंतलेलं नसेल तर ते कर्म आपण व्यवस्थितपणे पूर्ण करू शकत नाही. आणि त्यामुळे आपण जे काही कर्म करत असतो तर त्या कर्माला पूर्णपणे आपल्या चित्ताने वेधलं पाहिजे, आपल्या चित्ताने त्याला वेधलं पाहिजे. म्हणजे पूर्णपणे तोच विचार आपल्या चित्तामध्ये असला पाहिजे. आणि त्यामुळे आपण असा विचार केला पाहिजे की मी हे जे कर्म करत आहे, मी हे जे पुण्यकर्म करत आहे, हे जे मी कुशल कर्म करत आहे, तर भावी माझ्या जीवनामध्ये, कारण ब्रह्मचर्याचं आचरण आपण करत आहोत, संसारिक लोकांसाठी ही अत्यंत महत्वपूर्ण आणि अत्यंत श्रेष्ठ अशी गोष्ट आहे. कारण तुम्ही या जीवनाकडून पुन्हा वेगळ्या जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी ते परिश्रम तुम्ही घेत आहात, तुम्ही मेहनत घेत आहात. तर ही मेहनत, हे परिश्रम आपल्या जीवनामध्ये या अवस्थेकडे घेऊन जाण्यासाठी मला सहाय्यक ठरणार आहे. आणि त्यामुळे आपल्या श्रमण जीवनाची ही पृष्ठभूमी आहे. जे श्रमण जीवनाकडे जर तुम्हाला जायचं असेल, श्रमण जीवनामध्ये जर तुम्हाला पदार्पण करायचं असेल तर उपोषित शीलाच्या द्वारा आपण आपली पारमी, आपलं हे अधिष्ठान आपण पूर्ण केलं पाहिजे. कारण हे अधिष्ठान जर आपण पूर्ण करत असेल, ही पारमी जर आपण पूर्ण करत असेल, बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक उदाहरण आहे, अनेक उदाहरणं आहे की कुशल कर्म करण्यासाठी, पुण्य कर्म करण्यासाठी भगवंताने वेळोवेळी अशा प्रकारच्या उपमा दिल्या, वेळोवेळी अशा प्रकारचे दृष्टांत दिले. कारण भगवंत असे म्हणतात, सांगताना भिक्षूंना, भिक्षूंनो, हे जे आता असा कर्म करत आहे, हा काही आताच असे कर्म करत नाही आहे, याने पूर्वजन्मामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे कर्म केले आहे. आणि त्या कर्माची परिणिती, त्या कर्माचा जो काही भाव आहे तो भाव त्याच्या चित्तामध्ये आतापर्यंत आहे. जसं नंद प्रवर्जित होतो, एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, नंद जेव्हा भगवंत कपिलवस्तूला जातात आणि कपिलवस्तूला गेल्यानंतर भोजन, भगवंत असतात, भगवंत जाणतात की कोणाचं मन परिवर्तित करायचं आहे, कोणाच्या चित्ताला जे आता बदलवायचं आहे, हे भगवंत जाणत असत. आणि भिक्षाटन झाल्यानंतर भगवंत जाणून बुजून आपलं भिक्षापात्र नंदाच्या हातामध्ये देत असतात. नंदाच्या हातामध्ये दिल्यानंतर नंद घेतो हातामध्ये भगवंताचं भिक्षापात्र, भगवंताचं भिक्षापात्र गेल्यानंतर राजमालातून भगवंत विहाराकडे येतात. नंदला असं वाटते की आता भगवंत विहारामध्ये आले, पात्र घेतील. भगवंत काय हातात पात्र घेत नाहीत. आणि पुन्हा नंदला असं म्हणतात की नंद, तू प्रवर्जित होतो का? कारण हा जो प्रसंग आहे, जेव्हा नंद बाहेर निघतो, असं म्हटलं आहे की नंदचा विवाह म्हणजे ठरलेला असतो, नंदचा विवाह ठरलेला असतो आणि नंद संसारिक जीवनामध्ये पदार्पण करणारे असतात. परंतु भगवंत जाणतात की नंदची पारमी चांगली आहे, नंद संसारिक जीवनाचा त्याग करून प्रवजित जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतो. आणि त्यामुळे भगवंत भिक्षापात्र त्याच्या हातामध्ये देतात. विहारामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी नंदला असं म्हणतात की नंद, तू प्रवर्जित होतो का, तू भिक्षू बनतो का? जाण्याच्या पूर्वी जी नंदची म्हणजे नवविवाहित जी स्त्री असते तर ती नंदला म्हणते की आर्य, तुम्ही लवकर या बरं, अशा प्रकारे ती त्यांना बोलते. आणि नंद विचार करतो, लगेच दोन गोष्टी आठवतात त्याला, की जी भावी पत्नी होणारी असते ती म्हणते की आर्य, तुम्ही लवकर या बरं, हा शब्द सुद्धा नंदला आठवतो. आणि दुसरा लगेच भगवंत असे म्हणतात की नंद, तू प्रवर्जित होतो का? झाला गोंधळ त्यांच्या चित्तामध्ये. त्याला असं वाटतं की अरे, तिथं म्हणले की आर्य तुम्ही लवकर या, भगवंत म्हणाले की तू प्रवर्जित होतो का? चित्त एकदम विक्षिप्त झालं. त्या ठिकाणी नेमकं काय करावं,
पण भगवंताचा आदर आहे, भगवंत म्हटले, भगवंताचा सन्मान आहे. भगवंत म्हटल्यावर भगवंताला नाही आपण कसं म्हणावं? इच्छा नसताना सुद्धा नंद म्हणतो की हो भगवान, मी प्रवर्जित होतो. आणि नंद भिक्षू बनत असतो. भिक्षू बनल्यानंतर त्याचं चित्त काय, म्हणजे भिक्षू जीवनामध्ये राहत नाही आणि तो ध्यान साधना करत नाही, चिंतन मनन करत नाही. ही गोष्ट इतर भिक्षूंच्या लक्षामध्ये येते आणि भिक्षूंना सांगताना सुद्धा तो म्हणतो, मला काय भिक्षू बनायचं नव्हतं, मला काय प्रवजा घ्यायची नव्हती, भगवंत म्हणाले म्हणून मी भिक्षू झालो, माझं काही चित्त नाही आहे, म्हणजे माझं काही लक्ष नाही आहे या जीवनामध्ये. मग हळूहळू हळूहळू अशी चर्चा होत राहते. ही चर्चा भगवंताकडे येते आणि भगवंत म्हणतात की नंद चल, तुला म्हणजे असं म्हटलं आहे, साहित्यामध्ये असा उल्लेख आहे की चल माझ्यासोबत, तुला अप्सरांचं दर्शन घडवतो, असं भगवंत म्हणतात. आणि नंदला असं म्हटलं आहे की भगवंत देवलोकामध्ये घेऊन जात असतात. देवलोकामध्ये गेल्यानंतर देवलोकामध्ये जाण्याच्या पूर्वी एका जंगलामध्ये जात असताना एक माकडीन दिसते. माकडीला सुद्धा नंद पाहतो, भगवंत पाहतात आणि पुन्हा देवलोकामध्ये जातात. देवलोकामध्ये गेल्यानंतर नंद तिथे पाहतो अनेक प्रकारच्या अत्यंत सुंदर सुंदर अशा प्रकारच्या अप्सरा आहे, अत्यंत सुंदर सुंदर अप्सरा आहे. आणि भगवंत नंदला उद्देशून की नंद, ह्या ज्या अप्सरा दिसत आहेत, हो भगवान अत्यंत सुंदर आहेत. नंद, ह्या ज्या अप्सरा आहे, या अप्सरापेक्षा सुद्धा तुझी होणारी जी पत्नी आहे, तर ती पत्नी सुंदर आहे का? नंद म्हणतो नाही ना भगवान, बिलकुल नाही. मग ती कशी आहे? भगवान, येताना रस्त्याने जी माकडीन दिसली होती ना, बघा त्या माकडीसारखी ती म्हणजे युवती आहे, म्हणजे ती आहे. ह्या तर कुठं आहे भगवान? या एकदम रक्तरंजित आहेत, या लावण्यवती आहेत, या अप्सरा आहेत. भगवान, तिची तुलना यांच्यासोबत कुठं? बिलकुल भगवान, ती त्या माकडींप्रमाणे. बघा चित्त बदललं, लगेच बदललं. आणि भगवंत असे म्हणतात की नंद, जर तू योग्य प्रकारे साधना जर केली तर यामधली जी काही अप्सरा तुला हवी आहे ती अप्सरा मी देण्याचं अभिवचन तुला देतो. नंद एकदम खुश होतो, त्याला वाटते अरे वा, एकदम म्हणजे आता अप्सरा भेटत आहे. आणि नंदला मग पुन्हा आणलं जातं आणि आणल्यानंतर पुन्हा तो मग ध्यान म्हणून चिंतन करतो, एकदम कामाला लागतो. त्याला असं वाटतं की म्हणजे बघा मनुष्याचं चित्त एकदम बदलते, एकदम तो कामाला लागत असतो, ध्यान मनन चिंतन करतो, मस्त अभ्यास करतो. आणि मग भिक्षू विचार करतो, अरे अगोदर तर काय हा आचरण बरोबर करत नव्हता, आता मात्र लय ध्यान करत आहे. मग का ध्यान करताय विचारता भिक्षू, बा काय? भगवंतानी मला अप्सरा देण्याचं कबूल केलं होतं. मग अप्सरा देण्यासाठी मग भिक्षू असं, अच्छा असं आहे का? म्हणजे ही जी ध्यान साधना तू करत आहे दुःखमुक्तीसाठी नाही करत आहे, ही ध्यान साधना दुःखमुक्तीसाठी करत नाही आहे. अच्छा, तुला अप्सरा मिळेल म्हणून ध्यान साधना करतो का? असे भिक्षू मग त्याला म्हणतात, अरे नंदाचं काय, नंद अप्सरासाठी ध्यान साधना करत आहे. नंदाचं काय, नंदाला अप्सरा मिळणार आहे म्हणून नंद चिंतन मनन करतो, अभ्यास करतो. शेवटी मन, मनुष्याचं मन असते आणि तो विचार करतो की अरे हे काय बरोबर नाही आहे, आपण ज्या मार्गाचं अनुसरण करतो हा मार्ग काही बरोबर नाही. आणि भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा छत, जसं आपलं छत आहे की नाही, छत जर बरोबर नसेल, छत जर बरोबर नसेल तर पावसाचं पाणी शिरत असते. अगदी तशाच प्रकारे आपलं चित्त जर चांगल्या विषयामध्ये जर गुंतलेलं नसेल, चांगल्या विषयाकडे जर आपलं चित्त नसेल, चांगल्या विषयाकडे जर आपलं मन नसेल, तर आपल्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विचार उत्पन्न होऊ शकतात, वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्या चित्तामध्ये घर करतात. अगदी तशाच प्रकारे ज्या प्रकारे घराचं छत जर व्यवस्थित नसेल तर त्यामधून पाणी गळत असते. परंतु घराचं जर छत चांगलं असेल, मजबूत असेल, कितीही पाऊस येऊ द्या, कितीही मोठा पाऊस येऊ द्या, म्हणजे धुवाधार येऊ द्या, मुसळधार येऊ द्या, परंतु एक थेंब सुद्धा आपल्या घरामध्ये त्या पाण्याला प्रवेश करता येत नाही. का? कारण छत आपलं मजबूत आहे. अगदी तशाच प्रकारे भगवंत असे म्हणतात की मन जर तुमचं मजबूत असेल, मन जर तुमचं परिपक्व असेल आणि तुम्ही त्या चित्ताला पूर्णपणे कुशालाच्या विचारांचं जर सुरक्षा कवच तुम्ही देत असाल, सुरक्षा आच्छादन तुम्ही त्या मनाला देत असाल, तर कोणत्याही प्रकारचा विचार
त्या ठिकाणी सुरू शकत नाही, अकुशल विचार शिरू शकत नाही, अकुशल घरामध्ये विचार प्रवेश करू शकत नाही. नंदला भगवंत या 2 गाथेच्या द्वारा उपदेश करत असतात. नंदला असं वाटते की अरे आपण जे काही कर्म करत आहोत ते कर्म काही योग्य नाही आहे, आणि त्यामुळे नंद पूर्णपणे आपल्या मनामध्ये असणाऱ्या विचाराला त्यागतो क्षणामध्ये, आणि पुन्हा ध्यान मनन चिंतन करतो. चिंतन झाल्यानंतर स्वतःच्या मनात तो सेमित ठेवतो, स्वतःच्या मनाला एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे तो वळवतो. म्हणजे एका विषयासाठी जो ध्यान म्हणून चिंतन करत होता, ब्रह्मचर्याचं आचरण करत होता, तर पूर्णपणे त्या विषयाला तो बाजूला सारतो आणि लगे पुन्हा निर्मळ स्वचित्ताने जे चांगल्या प्रकारचं मन तो तयार करतो आणि त्या मनाच्या द्वारा साधना करतो, ध्यान म्हणून चिंतन करतो, आणि नंद अरहंतापैकी एक होत असतो. जेव्हा नंद अरहंत होतो, दुःखमुक्त होतो, तेव्हा भगवंत येतात आणि नंदला म्हणतात की नंद चल मी तुला अप्सरा देतो. तेव्हा नंद असे म्हणतात की भगवान तुम्ही जे मला अभिवचन दिलं आहे, या अभिवचनामधून मी तुम्हाला मुक्त करतो. कारण भगवंतांनी वचन दिलं तसं की बा तुला देतो, तर तो म्हणतो की भगवान मला क्षमा करा. लज्जा वाटते त्याला, तो म्हणतो भगवान मला क्षमा करा, मी तुम्हाला या अभिवचनातून आता मुक्त करतो, मला कोणत्याही प्रकारच्या अप्सरेची गरज नाही आहे, कारण मी आता शुद्ध पूर्णपणे ब्रह्मचर्याचं आचरण करत आहे. शुद्ध त्या आचरणाला, त्या धम्माला मी जाणला आहे, मी समजून घेतला आहे, आणि त्यामुळे आता करण्यासारखं माझ्यासाठी काहीच नाही आहे. जे काही करण्यासारखं होतं, जे काही करायचं होतं ते आता पूर्णपणे झालेलं आहे. माझं जीवन हे सार्थक झालेलं आहे. बुद्ध असतात बघा, बुद्धामध्ये ते बल असते. म्हणजे एखादा व्यक्ती त्या मार्गामध्ये परिपूर्णपणे तयार आहे, त्या मार्गाकडे जाण्यासाठी तयार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती अगदी किनाऱ्यावरती उभा आहे, म्हणजे आता तो त्या प्रवाहामध्ये उडी मारणार, त्या प्रवाहाच्या त्या किनाऱ्यावरून सुद्धा त्याला बाजूला करण्याची क्षमता भगवंतामध्ये होती. कारण नंद संसारामध्ये उडी मारत होता, परंतु त्या किनाऱ्यावरून सुद्धा भगवंताने त्याला बघा म्हणजे या सुखाच्या प्रवाहामध्ये आणलेला आहे. आणि त्यामुळे मनुष्याचं जे चित्त आहे, म्हणजे मनुष्याचं चित्त ही जी पारमिता आहे, जर नंदची पारमिता नसती किंवा नंदचं जर ब्रह्मचर्याचं आचरण पूर्वजन्मामध्ये तर तशा प्रकारचं पुष्ट नसतं, त्याची पूर्वकथा सुद्धा सांगितलेली आहे, तर त्याचं पूर्वजन्माचं पुष्ट जर नसतं तर त्या ठिकाणी नंद त्या अवस्थेमधून पुन्हा या अवस्थेकडे आला नसता. आणि त्यामुळे उपोषणशील धारण करण्यामागचाच उद्देश हा आहे की आपली जी पारमिता आहे, जे ब्रह्मचर्याची जी आपली पारमिता आहे किंवा ब्रह्मचर्याचं जे काही आपलं शील आहे, तर ते शील जर आपलं मजबूत असेल, ते शील जर आपलं परिपक्व असेल, म्हणजे त्याला परिपक्वता पूर्ण जर आपण केली असेल, तर जेव्हा जेव्हा आपण श्रमण जीवनामध्ये प्रवेश करत असतो किंवा श्रमण जीवनाकडे आपण येतो, तर पुन्हा त्या जीवनाला त्यागून आपण संसारामध्ये जात नाही. परंतु ज्यांची पारमी पुष्ट नसते किंवा ज्यांनी त्याची परिपक्वता पूर्ण केली नसते, तर ते पुन्हा पुन्हा लोक मात्र संसारामध्ये जात असतात. आणि त्यामुळे कारण मनुष्याचं जीवन आहे, आज आपण जे कुशल कर्म करतो, पुण्यकर्म करतो, चांगल्या प्रकारचे कर्म करतो, होऊ शकते यदा कदाचित तुम्ही खूप चांगल्या प्रकारचं कर्म करत आहात, तुमची पारमिता पुष्ट होत आहे, आणि तुमचे एवढे कर्म, एवढे कुशल कर्म झाले, पुण्यकर्म झाले, तुमची पारमिता पुष्ट झाली, तर होऊ शकते यदा कदाचित या कुशल कर्माच्या बलाने तुम्हाला पुन्हा मनुष्य जन्म सुद्धा लाभू शकतो. होऊ शकते कदाचित पुन्हा मनुष्य जन्म जर तुम्हाला लाभला असेल तर तुम्हाला प्रवर्जित जीवनाचा लाभ सुद्धा होऊ शकतो. आणि त्यामुळे मनुष्याचे कर्म भगवंत असे म्हणतात की या वर्तमान काळातल्या जीवनात जर आपण दुःखमुक्त झालं पाहिजे, कारण तशा प्रकारचे आपण कर्म केलेच पाहिजे. परंतु यदा कदाचित आपण या भूमीमध्ये जर दुःखमुक्त झालो नाही आणि यदा कदाचित मनुष्य भूमीमध्ये जर आपला जन्म होणार असेल किंवा जन्म करण्यासाठी आपण ती पारमिता करत असेल, तर आपल्या जीवनामध्ये त्याचा लाभ होत असतो. कारण दान कर्म करण्याच्या बाबतीमध्ये, शील पालन करण्याच्या बाबतीमध्ये भगवंत असे म्हणतात की आपण दान का करावं, आपण कुशल का कर्म करावं, आपण शील पालन का करावं. जसं एखादा मनुष्य दान करत आहे, एखादा मनुष्य दान कर्म करतो, दुसरा मनुष्य दान कर्म करत नाही, केवळ दुसऱ्यांना सांगत असतो. कधी कधी बघा आपण व्यवहारामध्ये पाहतो की एखादा मनुष्य चांगल्या प्रकारचं दान पुण्य करत असतो. जसे 4 भाग म्हणजे 4 प्रकार भगवंताने दानाचे सांगितले. काही काही लोक दान करतात, परंतु काही काही लोक दान न करता
दुसऱ्यांना मात्र म्हणतात दान दिलं पाहिजे. दान देणं चांगलं असते. स्वतः स्वतः नाही करायचं, दुसऱ्याला सांगायचं हा दान देणं चांगलं असते, पुण्यकर्म करणं चांगलं असते, शील पालन करणं चांगलं असते. मला सोडून मी काय करत नाही, तुम्ही करा, असं काही काही लोक म्हणतात. काही लोक स्वतःही करत नाहीत आणि दुसऱ्यालाही सांगत नाहीत. काही घेणं नाही, आपणही करायचं नाही आणि दुसऱ्याला सुद्धा सांगायचं नाही. अशा कॅटेगरीमध्ये काही लोक असतात. काही लोक मात्र स्वतःही करतात, स्वतः दान करतात, शील पालन करतात, भावना करतात, प्रज्ञेचा अभ्यास करतात. इतरांना सांगताना सुद्धा ते सांगतात की शील पालन केलं पाहिजे, बरं दान पुण्य केलं पाहिजे, प्रज्ञेचा अभ्यास केला पाहिजे. हे कर्म केल्यानंतर आपल्याला लाभ होतो. 4 प्रकारचे लोक झाले. एक स्वतः दान करतो, इतरांना सांगण्याच्या भानगडी पडत नाही. कधी कधी असं म्हणतो आपण व्यवहारामध्ये, आपण आपलं करायचं, कोण काय करो कोण नाही करो याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपलं करायचं, आपण आपलं करायचं, बस आपलं आपल्यापुरतं. अनेक लोक असं करतात आणि हेही ठीक आहे बा, काही गरज नाही आहे. मी करतो, मी शील पालन करतो, मी दान पुण्य करतो, ऐकलं, मी चांगलं कर्म करतो, मला काही घेणं देणं नाही. एवढंच काय, कधी कधी समजा पत्नी करत असेल, पतीला सांगत नाही कर म्हणून. तिला म्हणजे स्वभाव तसा असते, जाऊ द्या म्हणते, काय याचं करणार, मी माझं करते म्हणते. कधी कधी पती करतो, जाऊ द्या म्हणते, हिचं काय करणार म्हणते, मी माझं करतो म्हणते. म्हणजे त्या दानामध्ये एकमेकांना सुद्धा सहभागी ते करून घेत नाहीत. ऐक ना, आपलं आपलं करायचं, शील पालन करायचं, ऐक ना, दान करायचं, आपलं आपलं करत असतात. ठीक आहे. भगवंत असे म्हणतात की यदा कदाचित बरं, म्हणजे डायरेक्ट नाही सांगलं भगवंत, यदा कदाचित जर स्वतः दान पुण्य कर्म करणारा मनुष्य जे स्वतःच दान करत असेल आणि तो जर मनुष्य भूमीमध्ये जन्मास आला, तर भगवंत असे म्हणतात की त्यानं स्वतः दान कर्म केलं, स्वतः शीलाचं पालन केलं, स्वतः पुण्यकर्म केलं, सर्व काही गोष्टी त्याने स्वतः केल्या, तर त्याला लाभ होतो. कोणता लाभ होतो? त्याला सौंदर्याचा लाभ होतो, कारण त्याने दान पुण्य केलं, शील पालन केलं. त्याला धनसंपत्तीचा लाभ होतो, कारण त्यानं दान केल्यामुळे त्याला धनसंपत्ती प्राप्त झाली. त्याने औषध दान केले असेल, त्याला आरोग्याचा लाभ होत असेल. म्हणजे जे जे काही तो दान पुण्य करत असेल, त्या सर्व प्रकारच्या दानाचा त्याला लाभ होतो. तो सौंदर्यवान होतो, तो शीलवान बनतो, तो गुणवान बनतो, तो प्रज्ञावान बनतो, तो धनवान बनत असतो. सर्व काही त्या गोष्टी त्याला प्राप्त होत असतात. परंतु त्याच्या सहवासामध्ये असणारे जे लोक असतात, मग त्यांचे अपतेष्ट असतील, त्याचे भाऊ असतील किंवा कोणी असेल, तर ते मात्र बिलकुल एकदम साधारण गरीब असतात, ना सौंदर्यवान असतात, ना प्रज्ञावान असतात, ना बुद्धिवान असतात. त्यांना कुठल्याही प्रकारे म्हणजे त्याच्या सहवासामध्ये असणारे लोक अगदी सर्वसामान्य असतात. का? कारण त्याने कधीही दुसऱ्यांना सांगितलं नाही, म्हणजे कुणाला प्रेरणा सुद्धा दिली नाही. तर भगवंत असे म्हणतात की त्याला स्वतःला सगळंच प्राप्त आहे, तरी सुद्धा तो दुःखी आहे. का दुःखी आहे? का दुःखी आहे? समजून घ्या. एखाद्या म्हणजे परिवारामध्ये 4 भाऊ आहे. एक मात्र अत्यंत धनवान आहे, त्याच्याकडे विपुल संपत्ती आहे, बाकीच्याला बिलकुल संपत्ती नाही. तर माता पिता काय म्हणतात, आई वडील काय म्हणतात, तुझ्याकडे आहे ना भाऊ, दे ना त्याला, तुझ्याकडे आहे दे मग त्यांना. मग तो एकदा देतो, दोनदा देतो, 3दा देतो, म्हणजे देतच राहतो. मग त्याला असं वाटतं की मलाच मागतात, माझ्याकडेच येतात. म्हणजे परिणामतात त्याची इच्छा नसते देण्याची, तरी सुद्धा त्याला द्यावं लागतं. आणि नाही जरी दिलं तर मग लोक काय, घरचे काय देतात, दोष देतात की बघा एवढं याच्याकडे आहे, एवढी संपत्ती आहे, एवढं धन आहे, तरी सुद्धा तो देत नाही. म्हणजे केवळ स्वतःकडे असूनच चालत नाही आहे, त्याने ते प्राप्त केलं तरी सुद्धा मात्र इतर आपतेष्टामुळे, नातेवाईकांमुळे, मित्रमंडळीमुळे त्याला जसं पाहिजे तशा प्रकारे तो सुखाला काही प्राप्त होऊ शकत नाही, कारण त्याने स्वतःच केलं असतं, इतरांना मात्र दिलेलं नसते. दुसऱ्या भागामध्ये भगवंत असे म्हणतात, जसं की त्याने स्वतः काहीच नाही केलं, परंतु इतरांना मात्र प्रेरणा दिली. इतरांना प्रेरणा दिली की दिलं पाहिजे, दान केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे. तर यदा कदाचित तो मनुष्यभूमीमध्ये जर जन्मास आला, तर भगवंत असे म्हणतात की त्याला ना सौंदर्याचा लाभ होतो, त्याला ना प्रज्ञेचा लाभ होतो, त्याला ना धनाचा लाभ होतो, त्याला कुठल्याही प्रकारचा लाभ होत नाही. परंतु तो अशा परिवारामध्ये जन्मास येतो की त्याचे बाकीचे सगळे सौंदर्याने गुणवान असतात,
सौंदर्यवान असतात, गुणवान असतात, शीलवान असतात, धनवान असतात. सर्व प्रकारच्या गोष्टी इतरांना मात्र प्राप्त होतात, परंतु त्याला मात्र त्या काही गोष्टी प्राप्त होत नाही. का होत नाही? कारण त्याने स्वतः केलं नाही, तर इतरांना तशा प्रकारची प्रेरणा त्याने दिली. परिणामतः तो सुद्धा दुःखी असतो, कारण सर्वांना प्राप्त आहे. मग तो विचार करतो, मलाच का नाही आहे. कधी कधी व्यवहारामध्ये असं म्हणतात, मलाच का नाही, बाकीच्यांना कसं मिळत आहे, मला का मिळत नाही आहे, असं म्हणतो आपण व्यवहारामध्ये. कारण तशा प्रकारचे आपले कर्म नसतात, तशा प्रकारचं आपण कुशल कर्म पुण्यकर्म केलेलं नसतं, आणि त्यामुळे त्याचे परिणाम आपल्याला तसे भोगावे लागतात. चौथ्या दानाच्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, जो स्वतःही करत नाही आणि इतरांना सुद्धा देत नाही, मग ना तो सौंदर्यवान असतो, ना शीलवान असतो, ना गुणवान असतो, त्याच्या भोवताल राहणे सगळे तसेच. जसं की आपण म्हणतो, हा तर असा आहेच आहे, याच्या सातही पिढ्या अशाच आहे. ऐक ना, कधी अकुशल कर्म करणारा, वाईट कर्म करणारा, जसं बसण्यावरती फिरणारे लोक असतात, सगळेच्या सगळे माये मागते, बापही मागते, लेकरही मागतात. म्हणजे अशा प्रकारचं, म्हणजे अकुशल कर्म करणारे सगळेच लोक तशा प्रकारचे त्यांच्या परिवारामध्ये असतात. कधी कधी बोलताना आपण बघतो, हे जे तुम्ही थोडं चिंतन जर केलं, म्हणजे चारही प्रकाराचं थोडस चिंतन केलं, की आपल्या जवळच असतात. इव्हन आपल्या परिवारामध्ये सुद्धा हे चारही प्रकार पाहायला मिळतात. जर तुम्ही थोडंसं चिंतन केलं, मनन केलं, तर हे चारही प्रकार या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या परिवारामध्ये बघा, काही लोक अत्यंत सुंदर असतात, अत्यंत रूपवान असतात, अत्यंत प्रज्ञावान असतात. काही लोकांना बिलकुल सौंदर्य नसते, प्रज्ञा नसते, बुद्धिमत्ता नसते, चातुर्य नसतं, किंवा धनसंपदा नसते, किंवा दोघेही आपल्या नात्यामध्ये असे काही लोक असतात की त्यांच्याकडे बिलकुलच काही नसते. म्हणजे अशा प्रकारे आपण केलेल्या कर्माचा जो परिणाम असतो, आपण केलेल्या कर्माचा जो विपाक असतो, तर तो विपाक आपल्याला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, असे जे लोक असतात, जे स्वतःही करत नाहीत आणि इतरांना सुद्धा प्रेरणा देत नाही, तर असे लोक स्मशानामध्ये जळालेल्या लाकडासारखे असतात. स्मशानामध्ये बघा, स्मशानाला, प्रेताला जर समजा लाकूड जळालं आणि हुकून चुकून जर एखादं लाकूड शिल्लक राहिलं, जळालंच नाही, जळता जळता पडून गेलं, तर पुन्हा ते लाकूड जाळतात का मनुष्य? बिलकुल जाळत नाहीत. या अगोदरच्या सरणाचं होते, म्हणतात याला जरा बाजूला फेकून द्या म्हणतात, म्हणजे ते कामी सुद्धा येत नाही. भगवंत असे म्हणतात की दोन्ही बाजूने चिखलानं माखलेलं लाकूड असेल, चिखलाने माखलेलं लाकूड असेल, तर चिखलाने माखलेलं लाकूड त्याला कितीही जरी अग्नी दिला तरी ते लाकूड जळू शकत नाही. का जळू शकत नाही? कारण ते पूर्णपणे चिखलाने माखलेलं आहे. अगदी हे लोक असेच असतात, ना स्वतःच्या हिताचं काम करतात, ना इतरांच्या हिताचं काम करत असतात. त्यांचं जीवन मात्र पशुप्रमाणे असते. जसे पशु जन्मास येतात, खातात, पितात आणि मरून जातात, अगदी तशाच प्रकारे या मनुष्यांचं सुद्धा कोणत्याही प्रकारचं असं कर्म नसते की ते स्वतःसाठी किंवा इतरांसाठी सुखपूर्वक कर्म करू शकतात. जे तिसऱ्या प्रकारामध्ये, चौथ्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, जे स्वतःही करतात आणि इतरांना सुद्धा ते प्रेरणा देत असतात. तर त्यांच्या सर्व बाजूने जे काही लोक असतात, यदा कदाचित मनुष्यभूमीमध्ये जर त्यांचा जन्म झाला, तर तेही सौंदर्यवान असतात, शीलवान असतात, गुणवान असतात, धनवान असतात, प्रज्ञावान असतात, बुद्धिवान असतात, म्हणजे सर्व प्रकारच्या गुणाने ते संपन्न असतात. त्यांच्या सहवासामध्ये येणारे जे जे काही लोक असतात, अगदी तसेच असतात. शीलवान असतात, गुणवान असतात, प्रज्ञावान असतात, बुद्धिवान असतात. का? कारण त्यांनी स्वतःही ते कर्म केलं आणि त्या कर्मामध्ये आपल्या परिवारातील लोकांना सुद्धा त्यांनी सहभागी करून घेतलं. उदाहरण जर म्हणून घ्यायचं असेल तर माता विशाखा. बघा, माता विशाखेच्या परिवारामध्ये जेवढेही लोक होते, 7,000पेक्षा अधिक माता विशाखेच्या परिवारामध्ये लोक होते. माता विशाखेला स्वतः 20 पुत्र होते, 10 मुलं आणि 10 मुली होत्या. त्यांना सुद्धा 20 झाले. म्हणजे अशा परिवारामध्ये एकूण 7,000पेक्षा अधिक होते. सर्वच्या सर्व सौंदर्यवान, सर्वच्या सर्व धनवान, सर्वच्या सर्व गुणवान, सर्वांना आरोग्याचा लाभ, म्हणजे सर्व सारखे होते समान रूपाने. का? कारण माता विशाखाने तशा प्रकारचं कर्म केलं. आणि कर्म करत असताना माता विशाखा शेवटची कधी नाही झाली. आपण शेवटचं कधी नाही झालं पाहिजे. शेवटचं जर आपण होत असेल तर ते तिथेच आपलं थांबल्या जाते. शेवटचं होणे म्हणजे काय?
म्हणजे तुमच्यामध्ये चांगले गुण आहे, तुम्ही शील पालन करता, तुम्ही दान कर्म करता, तुम्ही प्रज्ञेचा अभ्यास करता, तर ही परंपरा आपण आपल्या परिवारामध्ये जोपासली पाहिजे. आपल्या मुलांना ते संस्कार दिले पाहिजे की बाळ हे शील पालन केलं पाहिजे, हे दान पुण्य केलं पाहिजे, शेवटचं नाही झालं पाहिजे. माता विशाखा सुरुवातीला भगवंताची सेवा करत असे आणि भगवंताची ती सेवा केल्यानंतर आपल्या मुलींना सुद्धा भगवंताची सेवा करायला हवत असे, आपल्या मुलांना सुद्धा भगवंताची सेवा करायला हवत असे. एवढंच नव्हे तर आपल्या नातींना सुद्धा सांगत असे की भगवंताची सेवा केली पाहिजे, भिक्खू संघाची सेवा केली पाहिजे. म्हणजे क्रमशः स्वतः सेवा केली, आपल्या मुलींना ते संस्कार दिले, आपल्या मुलांना ते संस्कार दिले, आपल्या मुलांच्या मुलींना, आपल्या मुलीच्या मुलींना तिने तशा प्रकार संस्कार दिले. म्हणजे शेवटचा व्यक्ती सुद्धा, माता विशाखेच्या घरामधला शेवटचा व्यक्ती सुद्धा तशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म करत असे. का? कारण ती परंपरा तशा प्रकारची त्यांनी जोपासली होती. बाबासाहेबांनी उगच म्हटलं का? बाबासाहेब होते, उगच नाही म्हटलं बाबासाहेबांनी की परिवारासह तुम्ही दर रविवारी विहारामध्ये गेलं पाहिजे, परिवारासह. इकडे तर पुरुष कधी कोण्या विहारामध्ये नुसते पुरुषच, कुठल्या विहारामध्ये नुसत्या महिलाच, जे नुसतं महिला मंडळ. आता काही लोकांमध्ये नवीन फॅड झालं बघा, वर्षावासा महिलांसाठी असते म्हणतात, पुरुषांसाठी थोडा असते. वर्षावास महिलांसाठी वर्षावास, पुरुषांसाठी नाही. पुरुष सगळे दुःखमुक्त आहे, सगळे दुःखमुक्त, एक काही दुःखी नाही पुरुष. सगळे म्हणजे सगळे निर्वाण पदाला प्राप्त झाले. त्यांना ना धम्म ऐकण्याची गरज, ना त्यांना शील पालन करण्याची गरज, ना त्यांना दान कर्म करण्याची गरज, म्हणजे काहीच घेण देण नाही. म्हणजे अशी म्हणजे मनुष्य काय विचार करतो बघा की वर्षावास महिलांसाठी असतो. वर्षावास थोडा महिलांसाठी आहे, वर्षावास तर भिक्खूंसाठी आहे. ना महिलांसाठी आहे ना पुरुषांसाठी आहे, वर्षावास तर भिक्खूंसाठी आहे. पण भिक्षू ज्या ठिकाणी राहतात, ज्या ठिकाणी राहिल्यानंतर आपण जे दान पुण्य करता, भोजन दान देता, त्याच्या बदल्यामध्ये तुमच्या कल्याणासाठी भिक्षू उपदेश करतात. मग उपदेश ऐकणे फक्त महिलांचं काम आहे का? म्हणजे उपदेश ऐकणे महिलांचं काम, आणि कार्यक्रमाच्या दिवशी मस्त पांढरा ड्रेस घालून, कोट बीट घालून लगेच समोर. कुठं होती एवढे दिवस? आम्ही घरीच होतो. म्हणजे कार्यक्रमाच्या दिवशी लगेच समोर माईक घ्यायला समोर, काम करायला समोर, स्वागत घ्यायला समोर. एवढे दिवस कुठं होते? काही माहित नाही. म्हणजे वर्षभर 3 महिन्यापर्यंत मेहनत करायची दुसऱ्याने आणि सन्मान घ्यायला पुढे आपण. म्हणजे कर्म म्हणजे धम्माचं आचरण आपण कशासाठी करतो किंवा धम्म आचरण कशासाठी आहे हेच लोकांना समजलं नाही. किंवा म्हणजे धम्म आचरण कसं केलं पाहिजे. म्हणजे धम्म आचरण केवळ महिलांचं नाही. महिला धम्म आचरणामध्ये पुढे का राहतात? त्यांचं मन कोमल असते, त्यांचं मन म्हणजे हळवं असतं, आणि चांगल्या गोष्टीकडे महिलांचं वळ हे लवकर झुकत असते, चांगल्या आचरणाकडे, कारण त्यांचा तो स्वभाव असतो. दुसरी गोष्ट, दुसऱ्या साध्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर त्यांचा स्वभाव हा धर्मभोळा असतो. साध्या सोप्या भाषेमध्ये धर्मभोळा, जे धर्म करणं चांगलं आवडतं, आणि त्यामुळे धम्म आचरणामध्ये महिला ह्या अग्रेसर आहेत. उपस्वशील पालनामध्ये सुद्धा महिला भगिनी अग्रेसर आहेत. पुरुष मंडळी मात्र त्यांच्या कर्मामुळे, कारण त्यांच्यामध्ये युगो असतो, अहमपणा असतो, मी साहेब आहे, मला काय कमी आहे, माझ्या समोर एवढे लोक असतात. भंतीचं कोण ऐकायला तिथं? भंती सांगता असं करा तसं करा, मीच तर 10 लोकांना सांगतो ऑफिसमध्ये, भंतीचं कशाला ऐकू मी? म्हणजे हा युगो असतो. ऐक ना, हा युगो प्रॉब्लेम असल्यामुळे, अहमभाव पदाचा, प्रतिष्ठेचा, त्यामुळे धम्म श्रवण करू शकत नाहीत. बघा बांधवांनो, धम्म आचरण या संसारामधल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, केवळ बौद्ध लोकांसाठी नाही आहे. या संसारामध्ये ज्यांना असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी धम्म आचरण आहे. मग उपासक असो किंवा उपासिका असो, आणि त्यामुळे धम्म आचरणामध्ये आपण कधीही प्रमाद नाही केला पाहिजे, आळस नाही केला पाहिजे. आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं कर्म करत असताना आपल्या जीवनामध्ये आपण स्वतः तर कर्म केलंच पाहिजे, परंतु त्या कर्मामध्ये इतरांना सुद्धा सहभागी केलं पाहिजे. जसं श्रीलंकेची परंपरा आहे बघा. जेव्हा मी श्रीलंकेला 2010 मध्ये होतो, तर मी तेथे खूप चांगल्या प्रकारचा एक गुण लोकांमध्ये बघितला. जेव्हा ते दान करतात, जसं भोजन दान उदाहरण म्हणून, भोजन दान जेव्हा करायचे, तर भोजन दान करत असताना घरामध्ये जेवढे लहान व्यक्ती असेल, त्या लहान व्यक्तीपासून वृद्ध व्यक्तीपर्यंत ते सामान म्हणजे पदार्थ वाढत असत. एकाने हा पदार्थ वाढायचा, दुसऱ्याने तो वाढायचा, तिसऱ्याने तो वाढायचा. म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीने त्या भोजनामध्ये सहभागी झाला पाहिजे. एक ॲटम का होईना, कोणी पाणी असेल, कोणी ताट असेल,
कोणी म्हणजे जे जे काही असेल पदार्थ ते पदार्थ वाटण्यामध्ये ते तत्पर असतात. का? कारण हे दान पुण्य सर्वांनी मिळून केलं पाहिजे अशी ती भावना असायची. आपल्याकडे तर काही नाही, महिला ताट धरते असं, पुरुषांना या ना बाबा बसा ना जरा गाथा म्हणा ना बाबा तिकडच खुर्चीवर बसलेले असतात, बाबाला इकडे यावंच वाटत नाही, या दान करा गाथा म्हणा असं म्हणत असतो आपण. म्हणजे ती भावना, ते लवचिकताच राहत नाही आहे. तो लवचिक भाव चित्तामध्ये नसतो आणि तो लवचिक भाव चित्तामध्ये नसल्यामुळे आपण दुःखाला प्राप्त होतो, आपल्याला सुख प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे धम्म आचरण हे प्रत्येक मनुष्यासाठी आहे, कुठलाही मनुष्य असो. आणि त्यामुळे सातत्याने आपण धम्म आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उपोषणशील घेण्यामागचा उद्देशच तो आहे की धम्म आचरणामध्ये तुम्हाला परिपक्वता आली पाहिजे. धम्म आचरणामध्ये जर तुम्हाला परिपक्वता आली, जसं सामनेर शिबिर घेतलं जातं, कशासाठी घेतलं जातं की श्रामणेर शिबिरामध्ये तुम्हाला अनुभूती यावी की भिक्षूंचं जीवन कशा प्रकारचं आहे, भिक्षू कशा प्रकारचं जीवन जगतात. तो भाग वेगळा, त्यांना दुःखच होत नाही. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना जी अनुभूती द्यायची असते ती अनुभूती त्यांना येतच नाही. काय येत नाही? कारण सामनेर शिबिर म्हटलं का लोकांना एवढा उत्साह असतो. म्हणजे आता आम्ही सामनेर शिबिर घेतलं, भोजनाच्या तारखा फुल, लगे फळ हे लाडू रोज पंचपक्वान्न. एकही दिवस 10 दिवस असं झालं नाही की त्यांना पंचपक्वान्न भेटलं नाही. त्यांना काय दुःख होणार आहे? त्यांना असं वाटतं आर म्हणते लयच मजा आहे ना, एवढं चांगलं चांगलं खायला भेटायला, आहे की नाही. पण त्यांना काय म्हणतात, तुम्ही हा म्हणून भेटायला नाही, आम्हाला भोजनाची तारीख कधी कधी नसते. कारण लोकांना असं वाटतं की माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे, माझा मुलगा, माझं आहे ना, माझं म्हणल्यामुळं माझा मुलगा आहे, माझा नातू आहे, माझा पुत्र आहे. म्हणजे अशा प्रकारे लोकांना ती भावना असते. पण खऱ्या अर्थाने तो जो भाव असतो की त्यांना सुद्धा हे जीवन कळायला पाहिजे, त्यांना सुद्धा समजलं पाहिजे. आणि होऊ शकते यदा कदाचित कोणाची पारमी पुष्ट होईल, कोणाची पारमी चांगली असेल आणि त्यांना त्या जीवनाचा 10 दिवसामध्ये असं वाटेल की अरे हे जीवन खूप चांगलं आहे, सुखकारक आहे आणि आपण सुद्धा या जीवनामध्ये राहिलं पाहिजे. मग कोणी 10 दिवसाचं घेते, कोणी महिनाभर राहते, कोणी 2 महिने राहते, कोणी 3 महिने राहते, किंवा कोणाची पारमिता पूर्ण झाली तर ते कायमस्वरूपी सुद्धा राहते. म्हणजे माझं उदाहरण आहे, मी काय भिक्षू जीवनामध्ये भिक्षू राहण्यासाठी झालो नव्हतो. चला बा घ्या, भंतेजी म्हणतात, मित्र होते भंतेजी, बा चल घेतो का 2 महिन्यासाठी, घे उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे. म्हणलं ठीक आहे, घेतलं 2 महिन्याचं. 2 महिन्याचे 2 महिने झाले, 4 महिने झाले, 2 वर्ष झाले, आता 21 म्हणजे जवळपास 20 वर्ष झाले बघा. 2004ला मी प्रवृत्त झालो, आता 24 आहे, 20 वर्ष झाले. म्हणजे कधी कधी होते पारवे, असं कुठलं तरी केलेलं पुण्य पूर्वजन्मामधलं किंवा मातापित्यांचं तेवढं कर्म चांगलं असेल, मातापित्याने त्याची परवानगी दिली, म्हणजे जबरदस्ती घेतली, दिली नाही, म्हणजे ते घ्यावं लागते, करावं लागते. पण कधी कधी आपलं पुण्य असते, मातापित्यांचं खूप मोठं पुण्य आहे, कारण मातापित्यांचा तो त्याग अत्यंत महत्वपूर्ण असतो, आपलं स्वतःचंही पुण्य असतं. आणि त्यामुळे हे जे आचरणिक दृष्टिकोनातून जे आपण कर्म करत असतो, या आचरणिक दृष्टिकोनातून कधी कोणती पारमिता आपली पूर्णत्वास येईल हे आपण सांगू शकत नाही. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण ध्यान केलं पाहिजे, सदा सर्व काळ आपण शील पालन केलं पाहिजे, सदा सर्व काळ आपण शीलाचं पालन करून प्रज्ञेचा अभ्यास सुद्धा आपल्या जीवनामध्ये केला पाहिजे. म्हणजे जेवढे जेवढे कुशल कर्म आपण करत असतो, भगवंताने 2600 वर्षापूर्वी सांगितलं बघा, थोकंग थोकंग पुण्य करोती. आज आपण म्हणतो थोडे थोडे केलं पाहिजे, थेंबा थेंबाने तळ साचतं, अशी मन व्यवहारामध्ये रूढ झाली आहे. कशामुळे? 2600 वर्षापूर्वी भगवंताने सांगितलं थोकंग थोकंग पुण्य करोती, थोडे थोडे पुण्य कर्म करा, थोडे थोडे कुशल कर्म करा. कारण थोड्या थोड्या कुशल कर्माच्या द्वारा तुमच्या पुण्याचा साठा हा परिपक्व होऊ शकतो, पूर्णत्वास येऊ शकतो. आणि त्यामुळे थोडे थोडे कुशल कर्म पुण्यकर्म आपण केले पाहिजे. उपोषणशील घेण्यामागचा उद्देशच तो आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला ते वळण लागलं पाहिजे. काय बघा, तुम्हाला म्हणजे तुम्ही त्याला जाणत नसाल, तुम्ही समजू शकत नसाल, परंतु किती पारमिता तुमच्या पुष्ट होतात बघा, सांगतो मी तुम्हाला. शील पारमिता तुमची पुष्ट होते, तुम्ही शील ग्रहण करता, दिवसभरापर्यंत तुम्ही शील पालन करता, ऐक, शील पारमिता तुमची पुष्ट झाली, तुम्ही जे काही थोडंफार का असे ना थोडंफार दान पुण्य सुद्धा करता, या निमित्ताने दान पारमिता तुमची म्हणजे पुष्ट होत आहे. तुम्ही मैत्रीची भावना करता, मंगल मैत्री करता, मैत्री भावना तुमची थोडी थोडी पुष्ट होत आहे. तुम्ही करुणा तुमच्या हृदयामध्ये उत्पन्न होते, थोडीफार का होईना, ऐक नाही, तर ती करुणा भावना सुद्धा पारमी सुद्धा तुमची पूर्ण होत आहे. तुम्ही खोटं बोलत नाही आहे, इथं सत्यानं वागता,
सत्यपारमिता सुद्धा तुमची पूर्ण होत आहे. शांती मिळते की नाही थोडीफार, थोडं का एक क्षणभर का होईना, एक मिनिट का होईना, मनाला शांती लाभते की नाही, शांती पारमिता सुद्धा आपली पुष्ट होत आहे. त्यानंतर वीर्य पारमिता, प्रयत्न करता ना तुम्ही, एवढं बसा म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? सकाळपासून संध्याकाळपर्यंत बसणं साधी गोष्ट नाही आहे. म्हणजे तुम्ही प्रयत्न सुद्धा करता, वीर्य पारमिता सुद्धा तुमचे हळूहळू का होईना पूर्ण होत आहे. उपेक्षा भाव सुद्धा मनामध्ये कधी कधी उत्पन्न होतो की ठीक आहे, सुखद भावना असेल, दुःखद भावना असेल, आपण उपेक्षा भाव ठेवतो की चला हे कर्म करायचं आहे आपल्याला, हा दिवस आपल्याला पूर्ण घालवायचा आहे. होऊ शकते आपली थोडीफार उपेक्षा पारमिता सुद्धा पूर्ण होते. प्रज्ञा पारमिता सुद्धा आपली पूर्ण होते. आपण प्रज्ञेचा अभ्यास करत असतो. प्रज्ञा पारमिता सुद्धा म्हणजे केवळ श्रवण प्रज्ञा का होईना, म्हणजे ऐकून ऐकून जे काही ज्ञान घेतो आपण ते का होईना, पण ती थोडीफार पूर्ण होत असते. म्हणजे 10ही प्रकारच्या पारमिता या आपल्या थोड्या थोड्या का होईना पुष्ट होत असतात, त्या मजबूत होत असतात. आणि मग ज्याचं जेवढं पुण्य असेल, मी नेहमी सांगतो, ज्याचा पदर मजबूत असेल त्याचा पदर बरोबर भरते, आणि ज्याचा पदर फाटका आहे त्याला आम्ही काय करावं, हे सांडत सांडत जाते घरापर्यंत, त्याचं नेहमी सांडलेलंच असते. पदर फाटका असणारा मनुष्य कधीही धम्माला धारण करू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या मनाचा पदर अगदी मजबूत केला पाहिजे, अगदी परिपक्व असला पाहिजे. आणि तो जर परिपक्व असेल तर धम्माला आपण सातत्याने धारण करू शकतो, त्याचं कर्म आपण चांगलं करू शकतो. आणि त्यामुळे उपोसतशील घेण्यामागचा जो उद्देश आहे की श्रमण जीवनाकडे, समनागतंग या अवस्थेकडे जाण्यासाठी माझी ही पारमी आहे ती हळूहळू मी पुष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एकत्र येऊन मी अशा प्रकारचं कुशल कर्म, पुण्यकर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे सातत्याने दिवसभरापर्यंत आपल्याला ही कुशल कर्म, पुण्यकर्म करायचं आहे. नक्कीच आपण आपल्या जीवनामध्ये या उपोषताच्या निमित्ताने अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करत आहात. या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने, बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये आयुष्य वर्ण सुखाने बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.